नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी महेश भानुदास सरल्ले आपणा समोर विद्यावृक्ष अकॅडमी तर्फे एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे. आपल्याला सर्वांना महाराष्ट्र शासनानं जे गरीब घरचे विद्यार्थी आहेत, आर्थिकदृष्ट्या असक्षम आहेत, त्यांना म्हणजे वेगवेगळ्या संस्था स्थापन केलेल्या आहेत, त्यांच्या मार्फत आर्थिक मदत दिली जाते. म्हणजे कुठेही राहायचं झालं, क्लास, त्याच पद्धतीनं आर्थिक दर महिन्याला मदत त्या संस्थांतर्फे महाराष्ट्र सरकारतर्फे दिली जाते. आणि त्या वेगवेगळ्या संस्था आहेत, त्यामध्ये एक अपडेट आलेली आहे. आरटी आणि बार्टी ह्या ज्या दोन संस्था आहेत, आरटी आणि बार्टी या ज्या दोन संस्था आहेत, तर ह्यांनी काय रे आपल्या पोलीस भरती आणि जे मिलिटरी भरतीसाठी तयारी करत आहेत, तर त्या विद्यार्थ्यांसाठी आर्थिक सक्षमीकरणासाठी एक योजना आणलेली आहे, किंवा एक पेपर असतो, तो दिल्यानंतर त्यांना दर महिन्याला विशिष्ट रक्कम दिली जाते. आणि पोलीस भरती मोफत प्रशिक्षणासाठी काय रे किती रुपये विद्यावेतन भेटणार आहे, तर 72,000 रुपये विद्यावेतन भेटणार आहे. किती वेतन भेटणार आहे रे? 72,000 विद्यावेतन भेटणार आहे. आणि ते कशा पद्धतीनं अर्ज करायचा, त्याचा लाभ कशा पद्धतीनं घ्यायचा, हे सर्व आपणापर्यंत पोहोचावं, यासाठी विद्यावृक्ष अकॅडमी आपणासमोर हे सर्व घेऊन आलेली आहे. तर बघा, कोणत्या कोणत्या संस्था आहेत रे? आरटी आणि बार्टी. सर्वप्रथम आपण हे पाहू, शासन अशा वेगवेगळ्या कोणत्या योजना राबवतं, ही पहिल्यांदा अपडेट घेऊ आपण, आणि त्याच्यानंतर जी अपडेट आलेली आहे ती घेऊ. तर बघा, टार्टी जी संस्था आहे, टार्टी, तर ते कुणासाठी आर्थिक सहाय्य करते रे? तर ते एसटी विद्यार्थ्यांसाठी, म्हणजे एसटी कॅटेगरीमध्ये जे विद्यार्थी येतात, आपल्या महाराष्ट्रातील रहिवासी जे विद्यार्थी एसटी कॅटेगरीमध्ये येतात, तर त्यांच्यासाठी टार्टी ही योजना आहे. बार्टी जी आहे, तर ती एससी वर्गातील एससी कॅटेगरीचे जे आपले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आहे. त्याच पद्धतीनं आरटी जी योजना आहे, ती आपले मातंग जे बांधव आहेत, तर त्यांच्यासाठी आहे. त्याच पद्धतीनं सारथी जी योजना आहे, तर ती ओपन, एससीबीसी आणि ईडब्ल्यूएस या विद्यार्थ्यांसाठी आहे. आणि शेवटची आहे जी महाज्योती जी संस्था आहे, ते कुणाला आर्थिक सहाय्य करते रे? तर ते ओबीसी, त्याच पद्धतीनं व्हीजीएनटी, एसपीसी, त्याच पद्धतीनं ओबीसीचे आपल्या महाराष्ट्रामध्ये काही प्रवर्ग पडतात, त्याच्यामध्ये कोणते येतात रे? एनटीए, एनटीडी, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, हे जे कशामध्ये येतात रे? तर ते महाज्योतीचा लाभ घेऊ शकतात. त्याच पद्धतीनं जे आपले कुणबी बांधव आहेत, जे ओबीसी मध्ये येतात, तर त्या कुणबी बांधवांना सारथी आणि महाज्योती या दोन्ही ह्याचा लाभ घेता येतो. तर आता सध्या अपडेट कोणत्या ह्याची आलेली आहे रे? सर्वच अपडेट येतील. ही विद्यावृक्ष अकॅडमी त्या अपडेट आपल्या समोर घेऊन येणार आहे. तर सध्या ह्या दोन गोष्टींची अपडेट आलेली आहे बघा. आरटी आणि बार्टी या संस्थांची अपडेट आलेली आहे. कुणासाठी आलेली आहे रे? पाहूत आपण. तर ती बघा, महाराष्ट्र शासन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, कोणती रे? बार्टी. त्यांची वेबसाईट आहे बघा ही, http बार्टी महाराष्ट्र शासन .gov.in ह्यांची ही वेबसाईट आहे. याच्यावरती जाऊन आपण हा फॉर्म अप्लाय करू शकतो आणि त्याचा लाभ घेऊ शकतो. तर ते बघा, बार्टी व आरटी, तुम्हाला म्हणलं होतं, बार्टी म्हणजे आपले जे एससी बांधव आहेत त्यांच्यासाठी, आणि आरटी जे मातंग बांधव आहेत ह्यांच्यासाठी, जे विद्यार्थी आहेत, या संस्थेमार्फत महाराष्ट्र राज्यातील पात्र इच्छुक उमेदवारांना पोलीस आणि सैन्य, कोण आहेत रे? पोलीस आणि सैन्य हे अर्ज करू शकतात. थोडक्यात सैन्य भरतीसाठी. मात्र पोलिसांसाठी काय रे? 12वी पास ही कॅटेगरी आहे. शिक्षण किती लागतं याला? 12वी पास. त्याच पद्धतीनं सैन्य भरतीसाठी किती शिक्षण लागतं रे? तर त्यांच्यासाठी 10वी पास लागतं. ते अर्ज करू शकतात. 10वी पास हे लागतं. पुढे पाहता तर स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण अनिवासी, म्हणजे निवासी नाहीये, तर त्यांना कसा रे? अनिवासी स्वरूपाचा लाभ देण्यात येईल. करिता उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज आहेत बघा, ऑनलाईन अर्ज आहेत. तर हे पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी हे अर्ज करायचे आहेत. ही त्यांची वेबसाईट आहे, ही त्यांची वेबसाईट आहे. त्याच पद्धतीनं पुढे बघूत आपण, पुढे काय आलेलं आहे.
तर बघा किती अनुदान भेटणार आहे रे. तर ही जी आपली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे जी आहे ती वेगवेगळ्या पद्धतीनं आपणाला आर्थिक सहाय्य करत असते. कोणते कोणते आहेत बघू. 2023 ला हे निर्णय झाला होता. त्या निर्णयामध्ये कोणत्या कोणत्या, जर युपीएससी देत असताल तुम्ही दिल्ली येथील कोचिंग संस्थांमध्ये युपीएससी नागरी सेवा, तर त्यांना किती लाभ घेता येतो रे, तर 11 महिने लाभ घेता येतो. किती घेता येतो, 11 महिन्याचा लाभ घेता येतो. लाभार्थी संख्या किती आहे रे, 300 जणांना एका वर्षामध्ये लाभ घेता येतो. ही ऍड आल्यानंतर मोफत प्रशिक्षण आहे. विद्यावेतन 13,000 प्रति महिना भेटणार आहे. आणि पहिल्यांदा किती भेटणार आहे, तर ते 18,000 भेटणार आहे बघा. प्रवास खर्च किती आहे रे, 10,000 आहे. एक वेळेसच प्रवास खर्च भेटणार आहे 10,000. त्याच पद्धतीनं एरवाडा संकुल पुणे येथे युपीएससी नागरी सेवांच्या पूर्वतयाचे निवासी प्रशिक्षण घेण्यासाठी किती आहे त्यांना लाभ, तर 11 महिन्याचा आहे. विद्यावेतन दर महिन्याला 2,500 रुपये भेटणार आहे त्यांना. अनुषंगिक लाभ 3,500 प्रति विद्यार्थी महा भोजन आणि इतर खर्चासाठी भेटणार आहे. त्याच पद्धतीनं बघा युपीएससी साठी पुण्यामध्ये राहून म्हणजे इथं राहून जर हे करायचं असेल तर त्यांना किती लाभ आहे बघा. 11 महिन्याचा आहे. पूर्व परीक्षा 5 ते 6 महिने, मुख्य परीक्षा 5 महिने, तर किती लाभ आहे बघू. मोफत प्रशिक्षण आहे. म्हणजे जे बार्टी आहे त्यांनी काही संस्था देणार आपल्याला, त्याच्यापैकी एक चूज करायची आहे आणि त्याचं मोफत प्रशिक्षण भेटणार. विद्यावेतन किती रे, 7,000 प्रति विद्यार्थी महा भेटणार. कार्यालयीन खर्च 5,000 प्रति विद्यार्थी महा भेटणार आहे. त्याच पद्धतीनं यशदा येथे युपीएससी नागरी सेवा परीक्षेचे प्रशिक्षण किती आहे रे, 11 महिने चा लाभ त्याला घेता येणार आहे. पुढे बघूता बँक, रेल्वे, LIC इत्यादींच्या तत्सम संस्थांमध्ये किती आहे रे, 6 महिन्याचा लाभ घेता येतो. 3,000 विद्यार्थ्यांना तो लाभ एका ह्याच्यामध्ये घेता येतो, एका वर्षामध्ये घेता येतो. मोफत प्रशिक्षण 6,000 प्रति महिना आहे त्यांना. अनुषंगिक 10,000 आहे. त्याच पद्धतीनं बघा महाराष्ट्र लोकसेवा आयोग एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना किती भेटतो, तर तसे 1,200 विद्यार्थी निवडतात एका वर्षामध्ये. किती महिन्यांचा आहे, तर तो आहे 11 महिन्यांचा लाभ आहे. मोफत प्रशिक्षण विद्यावेतन 10,000 प्रति महिना आहे. आणि सुरुवातीला किती भेटतात रे, 12,000 भेटतात. त्याच पद्धतीनं पुढे बघा एमपीएससी अराजपत्रित गट ब आणि गट सेवासाठी किती महिने लाभ घेता येतो, तर तो 6 महिन्याचा लाभ आहे. 500 विद्यार्थ्यांना घेता येतं. प्रति महिना त्यांना 10,000 आहे. सुरुवातीला 12,000 मिळतात. दिवाणी न्यायाधीश त्याच्यानंतर एमपीएससी महाराष्ट्र अभियांत्रिकी यांच्यासाठी 11 महिन्याचा लाभ आहे. दर महिन्याला 10,000 भेटतात. सुरुवातीला 12,000 भेटतात. दिवाणी न्यायाधीश यांच्यासाठी किती आहे रे, 11 महिने आहे, 100. त्याच पद्धतीनं विद्यावेतन किती आहे, 10,000 प्रति महिना. आणि अनुषंगिक किती आहे रे, 12,000. जे आता नोटिफिकेशन आलेलं आहे ते म्हणजे आपले पोलीस भरतीचे व मिलिटरी भरतीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी काय लाभ आहे बघू. तर त्यांच्यासाठी असा आहे बघा. काय कसं आहे रे, किती महिने घेता येईल आपल्याला त्याचा लाभ, तर त्याचा लाभ आपल्याला 6 महिने घेता येईल. किती महिने रे, 6 महिने. पेन बदलतो जरा, लक्षात येईल आपल्याला, कारण सेम सेम झालेला आहे. तर त्याचा लाभ आहे बघा 6 महिने घेता येईल आपल्याला. किती महिने रे, 6 महिने घेता येईल. सुरुवातीला त्यांना किती भेटणार आहेत रे, तर सुरुवातीला 12,000 रुपये भेटणार आहेत. सुरुवातीला किती, 12,000 रुपये. पुस्तकासाठी ते 12,000 रुपये भेटणार आहेत. आणि दर 6 महिने 10,000 रुपये भेटणार आहेत. म्हणजे एकूण ते किती झाले रे, 60,000 रुपये झाले. किती झाले, 60,000 रुपये झालेले आहेत. आणि एकूण त्याची पूर्ण रक्कम होते 72,000 रुपये होते. किती होते रे, 72,000 पूर्ण रक्कम होते. आणि मित्रांनो आपण जे अभ्यास करत आहेत पोलीस भरतीचे किंवा मिलिटरी भरतीचे विद्यार्थी, सेम पेपर असतो, 100 गुणांचा पेपर असतो. आणि हा लाभ पेपर होतो त्याचा म्हणजे जो काही वेळ आहे आपल्या 1.5 तासाचा, तर त्याच्या वेळेमध्ये आपल्याला हे जर पेपर पास झालात आपण, तर अशा किती विद्यार्थ्यांना लाभ घेता येतो रे, 3,000 विद्यार्थ्यांना एका वर्षामध्ये लाभ घेता येतो बघा. त्याच्यामुळं हा सर्वांनी फॉर्म भरा. अशी चांगली अपडेट आपणासमोर आपली विद्यावृक्ष अकॅडमी घेऊन आलेली आहे. तर मित्रांनो सर्वांनी याचं निश्चितपणे लाभ घ्या. कारण काय रे, तर आपला वर्षभराचा खर्च भागू शकतो. चांगल्या अकॅडमीमध्ये प्रशिक्षण भेटू शकतं आपल्याला. आपल्या 40 अकॅडमी भेटू शकते. त्याच्यामुळे हे प्रशिक्षणाचा लाभ पूर्ण घ्या. तुम्हाला आणखीन सांगतो ह्याच्यामध्ये काय काय स्कॉलरशिप साठी काय करावे. तर पहिल्यांदा काय करायचंय रे, फॉर्म भरायचा. आपण वेबसाईट सांगितलंय बघा, त्या वेबसाईट वरती जाऊन फॉर्म भरायचा आहे.
त्याच पद्धतीनं सीईटी असते याची, ती सीईटीचा पेपर द्यायचा, त्याच पद्धतीनं रिझल्ट लागेल त्याच्यामध्ये जर आपलं नाव असेल तर आपल्याला प्रशिक्षण संस्था निवडायची आहे. प्रशिक्षण संस्था निवडलं नंतर तिथं कागदपत्र जाऊन ऑफिसला त्या मेल म्हणजे पोस्टाने पाठवायचे जे बाहेरचे विद्यार्थी आहेत, किंवा जाऊन तिथं आपले जे कागदपत्र आहेत ते सबमिट करायचे आणि ट्रेनिंग आणि कोचिंग सुरू होणार त्याच्यानंतर आपली. तर असं लाभ आहे बघा याचा. सर्वांनी फॉर्म भरा. जे आपले पोलीस भरतीचे विद्यार्थी आहेत, त्याच पद्धतीने मिलिटरी भरतीचे जे विद्यार्थी आहेत ते सर्वांनी ह्याचा लाभ घ्या. पुढे पाहूत आपण काय काय कागदपत्र लागतात ह्याच्यासाठी. तर कोणते कोणते कागदपत्र मेंडेटरी आहेत तर ते बघा, 10वीचा मार्क मेमो लागतो. त्याच पद्धतीनं ज्यांना पोलीस भरतीला आहेत तर त्यांना 12वीचा मार्क मेमो लागतो. त्याच पद्धतीनं कास्ट सर्टिफिकेट लागतं बघा. कास्ट सर्टिफिकेट असल्याला फोटो लागतो आपल्याला, फोटो. त्याच पद्धतीनं आधार कार्ड लागतं, जे की आपल्या मोबाईल नंबरशी लिंक आहे असं आधार कार्ड पाहिजे. त्यानंतर आपल्याला बँक अकाउंट असलं पाहिजे, आपल्या नावावरती असलं पाहिजे. काही जणांचं आईच्या वडिलाच्या नावावर असलेलं विचारतात, अजिबात चालणार नाही, तर ते आपल्या नावावरती पाहिजे. त्याच पद्धतीनं नॉन क्रिमिनलची पण आवश्यकता आहे, नॉन क्रिमिनल पण लागतं आपल्याला. अशा पद्धतीनं हे कागदपत्र लागतात बघा. फोटो काढून घ्या, कारण की आपल्याला हे आवश्यक कागदपत्र आहेत. त्याच पद्धतीनं बघा, वयोमर्यादा किती आहे पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी. तर जी आपल्याला वयोमर्यादा आहे, कोणती रे, अनुसूचित जाती जमाती ह्यांच्यासाठी जे 18 वर्ष आणि 33 वर्ष वयोमर्यादा आहे, हीच आपल्याला वयोमर्यादा आहे ह्याच्यासाठी. आणि काय रे, त्याच्यासाठीच हे लागतं. त्याच पद्धतीनं प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अनाथ ह्यांच्यासाठी ही वयोमर्यादा आहे. मित्रांनो, अशा वेगवेगळ्या अपडेट्स आपली विद्यावृक्ष अकॅडमी आपणासमोर घेऊन येत असते. तर ही जी आहे ती बार्टी आणि आरटीची आहे. याच पद्धतीनं ज्यावेळेस 15-20 दिवसाच्या फरकानं महाज्योतीची अपडेट पडेल, त्याच पद्धतीनं आपली सारथीची अपडेट पडेल, ती सुद्धा आपल्या समोर आम्ही घेऊन येऊ. आणि आपल्या जे म्हणजे आर्थिकदृष्ट्या गरीब विद्यार्थी आहेत त्यांना त्या गोष्टीचा नक्कीच फायदा होईल. सर्वांनी आज 26 तारीख आहे, तर 30 तारखेपर्यंत किंवा लागलीच आज जाऊन, जर आपल्या मोबाईलवर पण भरता येतो, नाही जमत असेल तर कोणत्याही कॅम्प्युटर सेंटरवर जावा आणि या गोष्टीचा फॉर्म भरून टाका तात्काळ, लवकरात लवकर, अगदी वेळ न दवडता. कारण की तारीख निघून जाऊ शकते. लवकरात लवकर 30 तारखेपर्यंत फॉर्म भरून जा. आणि ह्याचा लाभ जर आपण एकदा घेतला, आपण हे जर प्रशिक्षण एकदा घेतलं तर आपल्याला ते नंतर घेता येणार नाही. त्यामुळं कधीही आपल्याला त्याचा एकदा लाभ घेता येतो. आता पोलीस भरतीची खूप मोठी ऍड आहे 13,560 जागांसाठी. त्याच्यामुळे आपल्याला त्या पण गोष्टीचा फायदा होईल. कारण एकदा जॉईनिंग झाली आपल्याला, नंतर आपल्याला ह्याचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे लगेच घेऊन टाका, आपल्याला त्या गोष्टीचा फायदा होईल. आपला डिसेंबरमध्ये पोलीस भरतीचा लेखीचा पेपर होऊ शकतो. त्याआधी हा पेपर होऊन जाईल आणि आपली आर्थिक चणचण दूर होऊन जाईल. अशाच पद्धतीने वेगवेगळ्या अपडेट्स आपली विद्यावृक्ष अकॅडमी आपल्या समोर घेऊन येत असते. जर आपल्या विद्यावृक्ष अकॅडमीचं चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि जे आपले गरजू विद्यार्थी, आपले मित्रमैत्रिणी असतील त्यांच्या व्हॉट्सअप चॅनलवरती हे शेअर करा. नक्की त्यांना सुद्धा हा लाभ होईल. धन्यवाद मित्रांनो.